काय नाही त्यांची त्याला माहिती. तर माझी दुकान सुटली आणि पूर्ण मनभोत झाल्याच्या नंतर मी एक दुर्गा येत होती शक्ती, त्या शक्तीकडे मी 1 वर्ष गेलो, तरी पण दुःख दूर झाले नाही. त्याच्यानंतर वैद्याकडे धावलो, वैद्याने काही झालं नाही. मग मी 2002 मध्ये माझी मजली बहीण चारगाव, रावणवाडी चारगाव हे मार्गाला जोडली होती. मी गेलो, पाहिलो तिथं त्यांची सकाळची विनंती खूप छान झाली आणि सायंकाळची प्रार्थना पण ते मला खूप आवडली. तर तिला म्हणालो, माझ्या पाठची बहीण होती धाकटी, तिला म्हणालो की बाई, या मार्गामध्ये असं काय आहे, हे विनंती प्रार्थना करता तर याच्याने दुःख दूर होतात का? माझी बहीण म्हणाली, बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। नमस्कार जी। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। परम पूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा गोंदियाच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आठवडी चर्चा मासिक चर्चा बैठक पुरगाव इथं आयोजित केलेली आहे। या चर्चा बैठकमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। सर्वांची लाडकी वाराणसी तुकडीकर उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष भोंडेकरजी यांना माझा नमस्कार आणि खमारी परिसरातील मार्गदर्शक हिमराजी लांजेवार साहेब यांना माझा नमस्कार आणि माजी सचिव अमूल्य सर परमात्मा एक नगर गोंदिया यांना माझा नमस्कार आणि लयटोला परिसरातून आलेले मार्गदर्शक काटेवारजी, बावनकरजी, नेवारीजी आणि आदरणीय मंच आणि बाबाच्या कुटुंबातले आलेले सेवक शौकीनी मुलबाळ सर्वांना माझा नमस्कार। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, मानते की बाबा जमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। मला संचालक साहेबांनी अनुभवाच्या माध्यमातून विचारले आहे, तर धन्य मानते की बाबा जमदेवजी आम्हाला गुरु मिळाले आणि आमचे दुःख नाहीसे झाले। तर कोणाच्या नाही कोणाच्या परीने आपल्याला हा मार्ग मिळतो। आपण सरळ या मार्गाकडे वळत नाही, कारण की गावामध्ये या परिसरामध्ये या नातेवाईक कोणीतरी या मार्गाकडे असते आणि त्याच्या माध्यमातून हा आपल्याला बाबांचे सेवक आकाश भाऊ गोंगरे आपणास विनंती, आपण मंचावरती आपले स्थान ग्रहण करावं। त्याचप्रमाणे कोमल भाऊ गिरीपुंजे आपणास सुद्धा आपल्याची विनंती आहे की आपण मंचावरती आपले स्थान ग्रहण करावं। हा मार्ग त्याच्याकडे आपण जातो आणि ते शिकवण सांगतात, ह्या मार्गाची रूपरेषा सांगतात, त्याच्या माध्यमातून आपल्याला हा मार्ग स्वीकारतो। तर 2002 मध्ये मी मार्गाला जुडलो आणि त्याच्या अगोदर 1 मध्ये माझ्या लहान भावाचं लग्न झाला आणि मी नागपूरला राहत होतो। पार्टनर मध्ये दुर्गा फर्निचर नावाची एक फर्निचर दुकान लावली होती आणि त्या फर्निचर दुकान लावली होती आणि माझ्या भावाचं लग्न होता 2001 मध्ये। त्यावेळेस मी नागपूरहून सरळ येत होतो, तर काय करत होतो, तिथंच ऑटो बनवत होतो आणि ऑटो मध्ये त्या लग्नाचं साहित्य आणत होतो। त्यावेळेस जाणत्यांनी पाहिला
जाणत्यानी पाहिला आणि माझ्याकडे ते जाणत्यानी का लावला काय नाही त्यांची त्याला माहिती. तर माझी दुकान सुटली आणि पूर्ण मनबोध झाल्याच्या नंतर मी एक दुर्गा येत होती शक्ती, त्या शक्तीकडे मी 1 वर्ष गेलो, तरी पण दुःख दूर झाले नाही. त्याच्यानंतर वैद्याकडे धावलो, वैद्याने काही झालं नाही. मी 2002 मध्ये माझी मजली बहीण चारगाव, रावणवाडी चारगाव हे मार्गाला जोडली होती. मी गेलो, पाहिलो तिथं त्यांची सकाळची विनंती खूप छान झाली आणि सायंकाळची प्रार्थना पण ते मला खूप आवडली. तर तिला म्हणालो, माझ्या पाठची बहीण होती धाकटी, तिला म्हणालो की बाई या मार्गामध्ये असं काय आहे, हे विनंती प्रार्थना करता तर याच्याने दुःख दूर होतात का? माझी बहीण म्हणाली हो होतात. तर ठीक आहे म्हणलो, मी घरी जातो न सगळ्यांना विचारतो. घरी आलो, विचारलो, माझी आई तयार झाली, पण माझा वडील पंढरीचा वारकरी होता. पंढरीचा वारकरी असल्यामुळे तो नाकारला आणि लहान भावाचा लग्न झाला आणि तो म्हणाला माझा कामधंदा चालू नव्हता, तर तो का म्हणे याच्या मुलाबाळालाही पुसू न यालाही पुसू का, म्हणून तो वेगळा झाला. ठीक आहे म्हणून होय. तर मी काय काम केलं, त्यावेळेस माझ्या जवळ जशी 10 पैशाला मिलन तंबाखूची पुडी भेटत होती, 5 पैशाला 10 पैशाला, ते पैसे सुद्धा माझ्याजवळ राहत नव्हते. आणि कोणी घरचे व्यक्ती टोचून बोलत तर मी उपडा झोपून जावं या कुठेही निघून जात होतो, पण कोणालाही जबाब देत नव्हतो. हे माझी परिस्थिती. त्याच्यानंतर माझ्या मधल्या बहिणीने म्हणालो जाऊ, माझा वडील नाकारला, पण पहा म्हणलो मी मार्गाला जुडतो, तर ज्याला माझ्याकडे राहायचं असेल तर माझ्याकडे राहा, ज्याला माझ्याकडे राहायचं नसेल तर लहान भावाकडे राहा. सरळ भाषा. माझा वडील लढायला बसला आणि ज्या वेळेस आम्ही याटो केला त्यावेळेस तयार झाला आणि तोही आला. माझा वडील आता आला. आम्ही 2002 गुरुवार दिवस तारीख 2 ह्या दिवशी मार्गाला जुळला. आणि मानवाने जो आपला दिवस, ज्या दिवशी आपण मानव धर्मामध्ये जुडतो तो दिवस विसरू नये. तो दिवस विसरला तर परमेश्वराला विसरला असा माझा मत म्हणते. म्हणून तो दिवस विसरू नये. मग त्या दिवशी वसंतरावजी कुकडे माजी सचिव, वाघसाहेबाच्या जमान्याचे सचिव साहेब होते. त्यांना कोण कोण ओळखतात? काटेवारजी त्याच्यासोबत फिरले, सहसचिव होते. काटेवारजी फिरले आणि एक पुराणे सेवक आहेत श्रेष्ठ त्यांनी ते ओळखतात, बाकी नवीन सेवक नाही ओळखत. तर त्यांनी मला 11 दिवसाचे कार्य दिला आणि कुशराम काकाजी ड्युटीवरून आले तर त्यांना म्हणाले की बागडेजीला मी 11 दिवसाचे कार्य दिलो आणि काय विचारायचं तर विचारा.
ना 3च दिवस होते सेवक संमेलनला कुठच्या बालाघाट कुठं झाला तोही गुरु नानक हॉल मध्ये पहिला सेवक संमेलन. तिथं मला म्हणाल्या की बागडे तू त्या सेवक संमेलन मध्ये येशील आणि मला माझा हात मिळवशील माझ्यासोबत तेव्हा तुला देहवाद सेवक समजील असा कुकडे म्हणाला. आणि त्यावेळेस माझ्याजवळ माझी परिस्थिती कशी होती की मला 10 पैसे सुद्धा मिळत नव्हते तंबाखू घ्यायला. हे परिस्थिती माझी होती. तरी पण मी ना उधार उसने पैसे 300 रुपये मागितलो आणि तेथच जाऊन सरांनी कुकडेशी हात मिळवलो. तेव्हा त्या व्यक्तीने माझी पाठ ठोकला होती. तर पहा परमेश्वर दयाळू आहे आणि देहवादी बी आपल्याला बनवतो. कसा बनवतो? चर्चा बैठकीच्या माध्यमातून बनवतो. देहवादी असा बनवत नाही, बनत शकत नाही, कोणी बनवू शकत नाही. घरी नियमावली आपण आहे आपल्या घरी. पहिले 2 रुपयाला भेटत होती, मग 5 रुपयाला झाली, 5 10ला झाली. पण हे नियमावली आपण वाचतो, ह्या कानातून वाचतो, कानातून सोडून देतो. पण आपल्याला नियमावलीचे नियम काय आहेत, तत्व शब्द नियम काय आहेत हे आपल्याला चर्चा बैठकीच्या माध्यमातून समजू येते. भक्ती युक्ती शक्ती ह्या चर्चा बैठकीच्या माध्यमातूनच तुम्हाला समजावं, अन्यथा समजणार नाही. मंच पुष्कळ मोठा आहे, मी जास्त बोलत नाही. एवढे 2 शब्द बोलून मी पूर्ण करतो. सगळ्यांना नमस्कार येतो. नमस्कार.